बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। येत्या 28 तारखेला बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात भव्य मोर्चा काढणार आहेत आणि त्यापूर्वीच बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचं निमंत्रण आलेलं आहे। मात्र या बैठकीला जायचं की नाही हा निर्णय कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर घेऊ असं कडू यांनी स्पष्ट केलंय। धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्त्याच्या मंजुरीचा वाद पेटलाय। रस्त्याच्या कामाला 18 महिने उशीर का झाला, एकच आदेश 2 वेळा का, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी खासदार निंबाळकरांनी केली आहे। विरोधक नुसते आरोप करतात, त्यांची काय लायकी असा टोला आमदार जगजित सिंह राणा पाटलांनी केला। तर शरद पवारांना धोका देणाऱ्यांनी लायकीची भाषा करू नये असं प्रत्युत्तर निंबाळकरांनी दिलं। 2 वर्षांनंतर मंत्री बनवतो अशा शब्द अजित पवार यांनी दिला होता, त्यासाठी आपण थांबलो असल्याचं राष्ट्रवादी नेते धर्मराव आत्राम यांनी सांगितलं। महायुती जिथे होत असेल तिथे युतीचे उमेदवार देऊ, बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढू असंही त्यांनी ठणकावलं। कल्याणमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी राजू पाटलांनी एकनाथ शिंदेंवर मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली। मतदार याद्यांमध्ये घोळ करून हे लोक निवडून आल्याचा आरोप त्यांनी केला। खोपोलीमधील काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। तर यापूर्वी वेश केलेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली। गोंदिया जिल्ह्यामध्ये शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार आहे। भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे। इच्छुक उमेदवारांची बैठक झाल्यानंतर घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बन्नेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 30 ऑक्टोबरपर्यंत बन्नेची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। बन्नेवर बलात्काराचे आरोप डॉक्टर तरुणीनं केले। डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जात आहे। पण फलटण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। रणजित सिंह चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहोत असं फडणवीस म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवर महाविकास आघाडीनं टीका केली आहे। फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना असा सवाल केलाय। आमदार धनंजय मुंडेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबांची भेट घेतली। बीडमधील तरुणीच्या घरी जाऊन पीडित कुटुंबांचं सांत्वन केलं। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करत पुरावे दिलेत। दानवेंनी एक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निंबाळकरांसोबत एकाच व्यासपीठावर होते, हे दुर्दैवी आहे असंही म्हटलंय। महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून माजी आमदार नारायण मुंडे दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत। प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी काठीच्या आधारावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आता सविस्तर बातमी पाहूयात। तपास अधिकाऱ्यांची चौकशी करा, सीडीआर तपासा, सुसाईड नोटमधील हस्ताक्षर डॉक्टर महिलेचे नाहीत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। सुसाईड नोटवर कुटुंबियांना संशय असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। तर मृतदेह पोस्टमॉर्टमला नेण्यासाठी घाई का केली आणि न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलाय। गरकळ म्हणून एक मुकदमा, त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत। आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरोस्तोर मारलं आणि मरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली। त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या। इथंच हा व्यक्ती इथंच आहे, हेच सांगेल। म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही। या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आत्ता सुद्धा
जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत भारताच्या चैतन्यशील आणि भव्य स्वरूपाचं प्रतिबिंब आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. भावी पिढ्यांसाठी ही मूल्य पुढे घेऊन जात या गीताचं 150वं वर्ष संस्मरणीय बनवण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. अभिनेते सयाजी शिंदे सध्या कार्यक्रमानिमित्त काश्मीरमध्ये आहेत. कार्यक्रमानंतर त्यांनी श्रीनगरमध्ये फेरफटका मारला आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. 1.5 महिन्यापासून नव्हे तर महाराष्ट्रभरच जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते तिथे सर्वदूर एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो म्हणजे दशावतार. हा चित्रपट या आठवड्यात तब्बल 50 दिवस पूर्ण करत असून या अर्धशतकाबरोबरच आता मल्याळी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. फळभाज्यांची आवक कमी झाल्यानं कांदा, बटाटा, आले, गाजर आणि मटाच्या भावात 10 ते 20% वाढ झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव हे मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्यामुळे मासेमारीवर परिणाम झालाय. गेल्या 4 दिवसात मासळीच्या दरात 20 ते 25% वाढ झाली आहे. वादळ कमी झालं की आवक वाढून दर कमी होतील, तर मागणी आणि पुरवठा कायम असल्यामुळे दरात वाढ कायम आहे. आजपासून आरटीओ कर्मचारी संघटनेनं आपल्या मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि मोटार वाहन विभागातील समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे तीव्र आंदोलन पुकारण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मत चोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालंय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगानं संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भातील घोषणा पत्रकार परिषदेतून करण्यात येणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह कोकणात येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुढील 5 दिवस महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याभरापासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर पावसाच्या धसक्यानं रायगडमधील भात कापणी ठप्प पडली असून पुण्यात भात शेती पाण्याखाली गेली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही लवकरच जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना उबाठानं जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईत आज शिवसेना उबाठाचा भव्य निर्धार मेळावा होणार आहे. संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा हा निर्धार मेळावा असणार आहे आणि या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. अशातच उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीत राहुल गांधी यांनी जसे बोगस वेटिंगबद्दल बोलताना सादरीकरण केलं होतं तशा प्रकारे आदित्य ठाकरे या मेळाव्यात सादरीकरण करणार असल्याची माहिती आहे. मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळा या सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार असून बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याबद्दल देखील या मेळाव्यातून आदित्य ठाकरे सांगणार असल्याची माहिती मिळते. निवडणूक आयोगाकडून याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी काहीच पावलं उचलली गेलेली नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोणती खबरदारी घ्यावी, जनजागृती कशी करावी, मतदान केंद्रांवरील हालचालींवर कसं लक्ष ठेवावं, मतदारांना कोणत्या पद्धतीनं सहकार्य करायचं याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थ इथे बैठक संपन्न होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थे इथं ही बैठक पार पडणार आहे. मतदार यादींसह इतर बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथे मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नियोजन आणि इतर विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भाजपच्या नवीन महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयाचं अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. शहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात.
मुंबईत सीएनजी वाहनांचा वापर झपाट्यानं वाढत असताना शहरातील मर्यादित पंप संख्येमुळे वाहन चालकांना इंधन भरण्यासाठी तासभर रांगेत थांबावं लागतंय. सध्या महानगर गॅस लिमिटेडचं केवळ 385 सीएनजी पंप मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कार्यरत आहेत. वाढत्या मागणीमुळे हे पंप अपुरे पडत असून वाहन चालक त्रस्त झालेत. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतो. यंदा देखील कासरवडवली एअर मॉनिटरिंग स्टेशनच्या ऑक्टोबर 2025च्या हवा गुणवत्तेच्या अहवालातून हेच स्पष्ट झाले. या अहवालानुसार महिन्याच्या सुरुवातीला हवा चांगली ते समाधानकारक होती. मात्र 10 ते 22 ऑक्टोबर दरम्यान हवेची गुणवत्ता मध्यम प्रदूषित श्रेणीमध्ये घसरली गेली. देशात यापुढे क्रिप्टोकरन्सी मालमत्ता मानली जाणार आहे. भारतीय कायद्यानुसार क्रिप्टोकरन्सी ही एक मालमत्ता आहे. त्यावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकतो, असा ऐतिहासिक निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय. मध्य रेल्वेनं महाराष्ट्रातील विविध स्थानकावरून एकाच दिवशी 23 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. दिवाळीचा सण आटपून आपापल्या गावाला रोजगाराच्या ठिकाणी परतणाऱ्यांची विविध गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी होते. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं महाराष्ट्रात विविध मार्गांवर 23 स्पेशल ट्रेन चालवण्याचं जाहीर केलंय. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल 95 रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्षच उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तसंच विविध घटनांमध्ये रोज मोठ्या संख्येनं प्रवासी जखमी होत असताना इतक्या मोठ्या संख्येनं रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन रेल्वे प्रशासनाचा वैद्यकीय सुविधाच नसल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. पनवेल ते कर्जत दरम्यानचा प्रवासाचा वेळ लवकरच कमी होणार आहे, कारण या रेल्वे कॉरिडॉरचं काम अंतिम टप्प्यात आहे. अहवालानुसार कॉरिडॉरचा 79% भाग हा पूर्ण झालाय. मार्च 2026 पर्यंत तो जनतेसाठी खुला होईल. अपुरी कागदपत्र किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारनं पुन्हा संधी दिली आहे. सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासात सामावून घेण्याच्या उद्देशानं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या वतीनं दस्तावेज संकलनासाठी 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मोहीम घेण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकिंग संस्थांपैकी एक असलेल्या एसबीआयकडून आगामी 5 महिन्यात सुमारे 3500 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. जून महिन्यामध्ये एसबीआयनं 505 परिवीक्षाधीन पीओची भरती केली आहे. मुरुड राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी आलेल्या शेकडो पर्यटकांचा खराब हवामानामुळे शिळाच्या बोटी आणि इंजिन बोटी समुद्रात न उतरल्यानं हिरमोड झाला. या निर्णयाचा पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या जलवाहतूक व्यावसायिकांना फटका बसलाय. दिवाळीत तब्येत बिघडवणाऱ्या साखरेच्या गोड मिठाईची जागा आता आरोग्यवर्धक सुका मेव्यानं घेतलेली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या हंगामात तब्बल 9000 टन सुक्या मेव्याची विक्री होऊन 550 कोटींची उलाढाल झाली आहे. काजू आणि बदामासोबतच खजुराला देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. देशभरातील जवळपास 8000 शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही, असं शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. या शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये तब्बल 20,817 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजेच एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवल्या जात असलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी कॉलेजचं पसंती क्रमांक भरण्यास 27 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पर्याय भरता येईल, तर 30 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. वसई विरार शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या आणि फुटपाथ अशा मिळेल तिथे फेरीवाल्यांनी बस्तान मांडलंय. त्यामुळे नागरिकांना ये जा करणं देखील अनेकदा कठीण होतं. वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. मात्र फेरीवाला धोरण रखडल्यानं अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. जायकवाडी धरण क्षेत्रासह वरील भागात पाऊस झाल्यानं धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे अर्धा फूट उघडून त्यातून गोदावरी नदी पात्रात 6288 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सध्या 100% झाला असून 31 जुलैपासून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सुरू आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव कन्नड ऑट्रम घाटातील दीर्घकाळ प्रलंबित रस्ता प्रकल्प अखेर मार्गी लागलाय. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयानं महामार्गासाठी 5.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याला मंजुरी दिलेली आहे. यंदाच्या लांबलेल्या पावसानं आणि परतीच्या सरींनी फळबाग धारकांना चांगलाच फटका दिलाय. विशेषतः नागपूर संत्र्याच्या हंगामावर या हवामानाचा मोठा परिणाम झाला असून फळगळ आणि माशीच्या प्रादुर्भावामुळे तब्बल 50% उत्पादनाचं नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. या पावसानं जिल्ह्यातील मिरची आणि कापसाच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. ऐन कापणीच्या वेळेस पडलेल्या पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय.
तुळजापुरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी काल अलोट गर्दी केली होती. जवळपास 2.25 लाख भाविकांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. सलग सुट्ट्यांमध्ये तुळजाभवानीचं देवीचं मंदिर हे 22 तास भक्तांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. आता सुट्ट्या संपल्यामुळे देवीचं दर्शन पूर्ववत केलं जाणार आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी पिंपरखेड परिसरात विजेच्या तारा पडल्यानं 3 जनावरं जागीच ठार झाली. या घटनेत शेतकरी ज्ञानेश्वर सुरेश ठुबे यांचं मोठं नुकसान झालंय. श्री क्षेत्र पंढरपूर इथे कार्तिक वारीनिमित्त देशभरातून भाविक येत असतात आणि यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी काढले. पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली गेली असून यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय. वाशिम जिल्ह्यातील महावितरणाच्या चिखली उपकेंद्राच्या हराळ फिडरवरील वीज पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून सतत बंद आहे. यामुळे हराळ आणि घोटा परिसरातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट महावितरणाच्या चिखली उपकेंद्रात ठिय्या आंदोलन केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा प्रभारी नगराळ यांच्या उपस्थितीमध्ये नवापूर इथे काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान काँग्रेसची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती ठरवण्यात आली. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उपचारादरम्यान गायब झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह तलावात आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. 2 दिवसांपासून ते उपचारादरम्यान गायब झाले असताना पोलीस प्रशासनात नोंद करण्याची तसदी देखील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनानं घेतली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल. सविस्तर बातमी पाहूयात. निवडणूक आयोगानं संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भातील घोषणा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून होऊ शकते. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 राज्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा राज्यांचा समावेश असू शकतो. मतदार यादी पुनरीक्षण ही मतदार याद्यांना अद्ययावत आणि शुद्ध करण्यासाठीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावं हटवणं आणि बनावट मतदारांची नावं हटवणं तसंच मतदार यादीतील नावांचं स्थलांतरण अशी कामं केली जातील. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये या राज्यांमधील मतदार याद्यांचं पुनरीक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातच महाराष्ट्राचाही समावेश असणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर गेल्या काही दिवसात मतदार याद्यांमधील घोळावरून वाद पेटलेल्या महाराष्ट्राबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बोरिवली परिसरामध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीनं कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुस्लिम तरुणासोबत ॲग्रीमेंट रिलेशनशिप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी एकदा नव्हे तर 2 वेळा घरातून पळून गेली असून तिला परत आणण्यासाठी कुटुंबियांची अक्षरशः वणवण सुरू आहे. त्याचं घडलंय असं अब भी ये 6 तारीख को फिर से निकल गई। 6 तारीख को निकल गई तो ये रिलेशनशिप का मेरे पास ये फोटो भेजा उसने कि मैं रिलेशनशिप में कर रही। तो मुझे भी ना, मैं घर काम करती, मैं घर काम में उन्होंने पढ़ के बताया कि ये गलत है, तब मैं ये एक्शन लिया। क्या है ये एग्रीमेंट में क्या लिखा हुआ है कि- और आपको इस एग्रीमेंट से क्या ऐसा झटका लगा? क्योंकि इसने ना पूरा जिंदगी बोलेंगे ना उसके नाम कर दी। ना वो इसकी जिम्मेदारी है, ना ये इसकी जिम्मेदारी है। अगर कल को कुछ हो गया तो मैं क्या करूँगी? एग्रीमेंट एक फ्रॉड एग्रीमेंट आहे. राईट टू लिव्ह इन रिलेशनशिपसाठी काय एग्रीमेंट नाही होत. नोटरी ते केलंय, खोटं केलंय. ते एक नवीन प्रकाराचे लव्ह जिहादचे मॅटर आहे. त्याच्या संज्ञान आमची अशी मागणी आहे. मुंबई कमिशनर जॉईंट लॉ अँड ऑर्डर, मुंबई पोलीस कमिशनर, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीकडे कडून हे त्वरित कारवाई केलं पाहिजे आणि ह्या मुलीने सोडून ते परिवाराला त्वरित सोपायला पाहिजे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात.
भोर महाड रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. गेले 2 वर्ष संथ गतीनं काम सुरू आहे आणि अशातच रस्त्यात मोठमोठे खड्डे, चिखल आणि घसरडे पॅच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी होत आहेत. त्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.